नमस्कार, श्वेत नक्षत्रमध्ये तुमचं स्वागत आहे. मी श्वेता आणि मी चालली आहे माझ्या बर्थडे सेलिब्रेशनसाठी मिस्टर पालकर, त्यांच्या बेस्ट फ्रेंड आणि माझ्या बेस्ट फ्रेंडसोबत. आमची ट्रेन होती मुंबई टू कोल्हापूर. पुण्यामध्ये आम्ही रिद्धीला पिक केलं. त्यानंतर आम्ही कोल्हापूरमध्ये पोहोचल्यानंतर आम्ही मयुरेशच्या घरी थांबलो आणि त्यानंतर आम्ही डिसाईड केलं की आपण नेक्स्ट डे मॉर्निंगला बाईकवरून गोव्याला जायचं. बाईकने गोव्याला जाण्यासाठी निघालो. जसं की आपण आयुष्यामधले सगळे रेड फ्लॅग्स इग्नोर करतो त्याच पद्धतीने आम्ही उन्हाला इग्नोर करता हा डिसिजन घेतला आणि गाड्या काढल्या. त्यानंतर थोडंसंच पुढे जाऊन आम्हाला आणि गाडीला दोघांनाही भूक लागली. त्यामुळे गाडीमध्ये टाकलं पेट्रोल आणि आम्ही पोटामध्ये हे टाकला यमी नाश्ता. मस्त पेटपूजा करून आम्ही परत एकदा आमच्या प्रवासाला सुरुवात केली. ऊन भरपूर लागत होतं पण मजाही तितकीच येत होती. स्वतःच्या मनातल्या फिलिंग्स लपवतो तसाच मी माझा चेहरा सुद्धा स्कार्फने लपवलेला आहे. आणि जाता जाता आम्ही जिथे ब्रेक घेतला तिथे आम्हाला दिसलं हे काजूचं झाड आणि मला राहवलं केलं नाही. मी जाऊन 2 काजू तोडून आणले आणि मस्त त्याचे फळ खाल्ले. खूप यमी लागत होते. आणि फायनली आम्ही आमच्या हॉटेलवर पोहोचलेलो आहोत. छान हॉटेल होतं, सिम्पल स्वीट, फार काही मोठं पण नव्हतं पण मस्त वाटत होतं. चेक इन केलं, मस्त आराम केला, छान मँगो खाल्ला मस्तपैकी. आणि संध्याकाळी आम्ही सनसेट बघण्यासाठी आरंभोळ बीच जवळच होता त्यामुळे आम्ही तिथे निघालो. मस्त सुंदर असं सनसेट आम्ही बघणार आहोत. सनसेट जाईल म्हणून मी पळत होते आणि मातीतून मला पळता पण येत नव्हतं ते चप्पलने. पण शेवटी मिस झालाच. म्हणजे 1-2च शॉट आले, 1-2च फोटो झाले, दॅट्स इट. रूमवर येऊन रात्री 12 वाजता असंच एक छोटंसं सेलिब्रेशन म्हणून पेस्ट्री वगैरे कट केला. इथं मी केकचा मर्डर करत असताना छान मस्त केक खाल्ला, मस्त सेलिब्रेट केला. आणि नेक्स्ट डे मॉर्निंगला आम्ही पूलमध्येच एन्जॉय केलं, मस्त गाणे वगैरे लावून छान.
आधी पूलमध्ये मस्त एन्जॉय केल्यानंतर आराम केला, रेस्ट केली, खाल्लं, थोडंसं भूक लागली होती. त्यानंतर इव्हनिंगला मस्त रेडी होऊन बर्थडे सेलिब्रेशन करण्यासाठी आम्ही बीचवर गेलो. रस्त्यात केक पण घेतला आणि रिद्धीने इथे केक कापण्याआधीच केक सांडला. Happy birthday to you. व्हिडिओ चालू आहे माहिती आहे. Happy birthday. कट कर चल. इथे यासाठी इतकी हसत होती की तो जो सिंगर तो इतका डेंजरली माझं नाव घेत होता. अँड दिस इज हाऊ वी सेलिब्रेटेड माय बर्थडे इन गोवा. आणि नेक्स्ट डे मॉर्निंग आम्ही सकाळी चेकआउट करून निघालो, नाश्ता केला. और फिर मैंने कहा आज तेरा भाई गाड़ी चलाएगा. आणि नंतर कोल्हापूरच्या जवळच आम्हाला जाताना जे सनफ्लॉवर दिसलं होतं तिथे आम्हाला फोटोज काढायचे होते म्हणून आम्ही थांबलो. मस्तपैकी आम्ही फोटोशूट केले. खूप ब्युटिफुल सनफ्लॉवर्स दिसत होते. आणि रात्री कोल्हापूरमध्ये पोहोचल्यानंतर आम्ही आवटी हॉटेलमध्ये आलो होतो नॉनव्हेज खाण्यासाठी. तांबडा पांढरा रस्सा. तुम्ही कोल्हापुरात आहात आणि तुम्ही जर नॉनव्हेज नाही खाल्लं तर वेस्ट आहे तुमचं कोल्हापुरात येणं. त्यानंतर आम्ही मस्त ताव मारला तांबडा पांढरा रस्सावर. मस्त इंद्रायणी राईस. खूप सुंदर, यमी आणि खूप टेस्टी असं जेवण होतं इथे. So that's it for today's video. This is how we celebrated my birthday in Goa and this is how our small bike वाली ट्रिप. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका. थँक्यू.